नाही, सगळी सत्ता भगवंताची आहे. भगवंताने पाठ काढले त्याच्या डोक्यावरती. रुक्मीचा अपमान झाला, तो तिथेच थांबला. परत असं कौंडण्यपुराला सुद्धा गेला नाही. भगवान परमात्मा त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी सुंदर सुवर्णाच्या महालामध्ये आई साहेबांना ठेवलं. रुक्मिणी आई साहेबांना त्यावेळेस दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त ठरवला बळीराम दादानं आणि त्यावेळेस तिने सगळा शृंगार केला आणि भगवंताची आपल्या पतिदेवाची आठवण करू लागली, आपल्या पतिदेवाचं स्मरण करू लागली आणि एक एक शृंगार त्या ठिकाणी केलेला आहे ना. त्या परमात्म्यावरती तिने गीत रचलं. म्हणून मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया लगाई आपल्या पतीसाठी गीत गातात. बरं का, गाणं गातात. तुम्ही गातात का? गातात का नाही? बोलत जा की माया. हा, काय लाजता तुम्ही? मी तुमच्या लेकीसारखी, बहिणीसारखी, भाऊजाईसारखी कशी तरी असेल ना. नंदासारखी म्हणा, भाऊजाईसारखी नाही. हा, म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात रुक्मिणी आई साहेब आपल्या पतीसाठी गीत गात होत्या. हा, पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता अनायश आत्महिता भेटेचे ना. हा, म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेब अशा पद्धतीने गीत गात होत्या. म्हणजे मला सांगायचा मुद्दा लक्षात घ्या, महिलांचा किती त्याग असतो बघा. रुक्मिणी आई साहेबांचा किती त्याग होता बघा. एक एक शृंगार केला, पण त्या म्हणतात मी कुणासाठी केला, स्वतःसाठी नाही केला. मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की, कृष्णाच्या नावाने लावली. मैंने बिंदिया लगाई रे कृष्ण नाम की, कुणाच्या नावानं? महिला मंडळ लक्ष आहे ना तुमचं? कुणाकुणाचं लक्ष? वरात करा. जे वरात करतील त्यांना चांदीचं नाणं द्यायचंय. ज्या नाही वरात करत त्यांनी मला सोन्याचं द्या. आमच्या संस्थांच्या कामी येईन. तुम्ही म्हणाल माय सोनं का आता घ्यासारखं राहिलं का माई साहेब? नाही, सोनं घ्यासारखं राहिलं. आपण काय सोनाराच्या दुकानात जात नाही, पण कुठपर्यंत गेलेत भाऊ तुम्हाला माहिती असते सगळं. कारण महिला मंडळ सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. हा, चला. म्हणून रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी म्हणतात मी जे शृंगार केले ते स्वतःसाठी नाही केले. मला स्वतः नटायचा अजिबात नाद नाही बघा. नाही तर व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये सगळं जग चाललंय महाराज. हा ना, महाराज सांगतात फॅशन. आम्ही एका ठिकाणी लग्नाला गेलो, आता आम्हाला काम असते काय, चला माई साहेब आशीर्वाद द्यायला. चला आशीर्वाद द्यायला कुठे मी त्या ठिकाणी गेलो. एका ठिकाणी गेलो, गेल्याच्या नंतर लग्न होतं. गेट किंग होतं महाराज, 11:30लाच होतं. आम्ही 11लाच पोहोचलो. म्हणलं वेळेवर लग्न लागल. पुढे कीर्तन होतं. माई साहेब त्या ठिकाणी आई साहेबांनो त्या ठिकाणी आम्ही गेलो. गेल्याच्या नंतर मुलगी 11 वाजता महाराज मेकअप करायला गेली होती. किती वाजता यावं तिनं? 3 वाजल्या तरी यायना. नवरदेव तर 12लाच येऊन उभा राहिला. मग मीच म्हणलं छत्री तरी धरा त्याला बिचाराला. ती काय म्हणतात त्याला, उन्हाने काय येतं ते, हा पोटात अन्न नाही त्याचे, ते अंकलप काय येईन. म्हणलं पडन चक्कर येऊन जरा जा कुणीतरी छत्री धरा. त्याला म्हणलं गाडीत बस, नाही तर इकडे मांडवा ती माझ्यापाशी खुर्चीवर बसायत. ते म्हणलं नाही नाही नाही, एक तर भेटत नाही म्हणलं. पुढे येऊन काय करू, लय अवघड आहे महाराज. मीच गाडी पाठवली. म्हणलं जा ती नवरी कुठे गेली तिला घेऊन या पटकन. तिथं गेलं तर तिचे 10-5 वाजता पुढे नंबर लागलेले. तिचा तरी काय दोष आहे? हा, म्हणून महाराज सांगतात नाही मेकअप केला म्हणून काय फरक पडतोय. हा, एवढे मोठे मोठे माणसं तिथं ताठवून बसवायचे आणि यांच्या मेकअपला 5-5, 10-10 तास लावायचे. आणि ती बी पैसे काही कमी नाही, 25,000 आणि 30,000. म्हणलं कीर्तनाचे सुद्धा अजून आम्हाला तेवढे कोणी दिले नाही आणि मेकअप करायला एवढे पैसे.
म्हणून व्यसन आणि फॅशनीमध्ये लय पैसे घालू नका आणि व्यसनामध्ये सुद्धा पैसे घालू नका. इथलं मी अजिबात सांगत नाही. आम्हाला काय 20 गाव 30 गाव आणि मारा लोकांना 40 गाव. हा दररोज एक गाव हिंडतो आम्ही, ऐक नाही. आणि महाराज सांगतात व्यसन करू नका. हाँ दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने कमल का दाम खर्च कर मुंह में मिठी आती है. हाँ दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने कमल का दाम अपने कमल का दाम दारू मी इथलं सांगत नाही, तर कोणी पितच नाही बाबा. आमच्या तिकडलं सांगते. हा आमच्या तिकडे लय लोक व्यसनी. आमच्या एका दिवशी तुम्ही आला तर कळवता बरं का. हा काय महाराज, तुम्ही माळा घाला, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका, फॅशन करू नका. दारू पिल्याने काय होतं तर आताडे सडतात. माणूस 50 वर्ष जगायचा तर 35 वर्ष जातोय. बापाच्या आधी मुलगा जातोय, याचं दुःख आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही कीर्तनात विषय मांडतोय. विठ्ठल हा मग त्या ठिकाणी 10व्याचं प्रवचन आमचं. या माईसाहेब प्रवचनाला कशाने गेला मुलगा? म्हणे पेत होतात. काय दूध पेत नव्हता तो, दारू. दारूने आतडे सडतात, आयुष्य कमी होतं, आपला प्रपंच बरबाद होतो, आपले मुलं बाळा रस्त्यावरती येतात. अरे लेकरांच्या भविष्याचा विचार करा, त्यांच्यासाठी कष्ट करा, त्यांना घडवा. आणि त्या ठिकाणी त्यांना शिक्षण द्या, चांगलं घडवा त्यांना. चांगल्या प्रकारचे कष्ट करून चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या. डॉक्टर, इंजिनियर, IPS PSI वगैरे काहीतरी मुलांना करा आपल्या, नाही तर महाराज करा. काही नाही केलं तर. विठ्ठल चला मला काय सांगायचंय तुम्हाला, लक्षात घ्या मुद्दा, की मुलीचं लग्न झाल्याबरोबर बापाचं नाव पुढचं काढते आणि नवऱ्याचं नाव का टाकते. एवढा त्याग तिचा असतो बघा. असतो की नाही? सगळ्यांची लग्न झालेत का? कुणाकुणाचं झालं नाही वर हात करा. आता माय म्हणा. म्हणून महाराज सांगतात एवढा त्याग स्त्रींचा असतो, एवढा त्याग मुलींचा असतो. आणि एकदा का असतं लग्न झालं, नवऱ्याने मंगळसूत्र घातलं, ती भावल्यावर बसली की ब्राह्मण देव सांगतो घ्या नाव. मग नवरी नाव घेते, मग नवरदेवाला तर गुदगुल्याच होत्या. वा 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 नाव घेतलं की त्याला वाटतं आकाशच कमी पडतं का काय उडी मारायला. एवढा आनंदित होतो. आत्ताच तर काळ जर सोडून द्या, आत्ताच कठीण आहे. आता 5 लाख गेल्याशिवाय पूर्वीच भेटत नाही. पण पूर्वी 20 वर्षाच्या काळातलं मी सांगते तुम्हाला. आमच्यातलं एक महाराज होतं, त्याचं लग्न जमत नव्हतं. इकून तिकून जमवलं तर त्या बिचाऱ्याने काय केलं, बायको घ्यायच्या की दररोज एका वार करायच्या. इथं बघा ना मावशी, मला लग्न झालंय. ते म्हणायचे बरं अभिनंदन आहे तुमचं लग्न झालं. इतका त्या बिचाराला आनंद झाला, अख्ख्या दिंडीतही सांगायचा ना, अख्ख्या गावातही फिरायचा, अख्ख्या तालुक्यात फिरला. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरं संतापाई. बायको भेटली म्हणजे तुम्ही भाग्यवान झालात असं नाही बरं का. पण बायको ही पाहिजे, तिच्याशिवाय पोटा पाण्याची कोण काळजी घेईन तुमची, है का नाही? म्हणून भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, धन सुद्धा पाहिजे. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी, आणि धन असल्याशिवाय माणसाला किंमत. नाही तर परश्या परसून परसराम साहेब, ज्याच्याकडे काही नाही ना महाराज, त्याला परश्या म्हणून सुद्धा कुणी हाक मारत नाही. हे शिस्तीवित समर कुलीनास पंडित श्रुतिमान गुणज्ञ संयुक्त दर्शने सर्व गुण कांचन माश्रित. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. म्हणून धन तिथं मान आहे. मी सांगत नाही पदरचं. सुभाषितकाराने वर्णन केले. यशस्वी समर कुलीनास पंडित श्रुतिमान गुणज्ञ संयुक्त दर्शने सर्व गुण कांचन माश्रित. जो यशस्वी आहे याच्याकडे धन आहे, त्याला मान आहे.
आणि कलश हंडी फोडायची, काय म्हणतात त्याला, दही हंडी, नाही तर दुसरंच मनात आणता, हंडी वेगळी हंडी वेगळी आहे की नाही. मराठी शब्द जसा वळीन तसं वळतो माई बाबा, आहे की नाही. लक्ष आहे ना तुमच्या कीर्तनाकडं, लक्षात बसतंय का कीर्तन का वरून जातंय. नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडे गेली वारे, तसं नाही ना. कुठं आलतं मग आपलं कीर्तन. एका ठिकाणी असंच विचारलं कुठं आलतं कीर्तन, ते म्हणले 25,000 काय मोक्कर द्यायचे काय तुला. अशी पुढचे काही माणसे असतात. विठाला तसं काय टेन्शन घेऊ नका, एवढी तुमच्या गावातून घेऊन नाही जाणार. म्हणून चला, कुठं आलतं आपलं महिला मंडळ. हलानात बोलानात डुलानात हायता का ते बिकानात. हलायचं बोलायचं डुलायचं खुश राहायचं, एक एक दिवस आनंदात घालायचा, मरायचं तर हे आहेच एक दिवस. उपजेते नासे नाचले पुनरपी दिसे, हे घटिक यंत्र जैसे परिभ्रमे गाणं. चेहरा कसा दिसला पाहिजे, असा गुलाबाच्या फुलासारखा नाही तर सूर्यफुलासारखा असं दिसले का असं वाटतं लगेच जे विठ्ठल करावा, आहे का नाही. हसायचं, हसत राहायचं महाराज, आयुष्य वाढत. चला, म्हणून त्या ठिकाणी मायबाप महिलांचा किती त्याग आहेत. म्हणून ते नाव पुढं टाकलं की असताना खरोखर ते एकदा का भोवल्यावर नाव घेतलं की या बिचाऱ्याला काय करावं लागतं महाराज, आयुष्यभर तिची जबाबदारी घ्यावी लागते. ती काळी असू, बेंद्री असू, शिंबडी असू, लंगडी असू, कशी बी असू. का भोवल्यावर नाव घेतलंय ना, भवलं की बवलं. आता बवलं कोणी घालतं का, नाही पूर्वी घालत होते. मी मोकर सांगत नाही, लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी एकदा नाव घेतलं की आयुष्यभराची जबाबदारी महाराज घ्यावं लागती. आमच्याकडे असं आहे, तुमच्याकडे असंच आहे ना म्हणा, कुठे कसं आहे मग तसंच आहे ना, हाय का नाही. आता अवघड आहे, मी अगोदरच सांगून गेले. एक मिळायला मुश्किल आहे, परत कुठं जाता हरिओम करीत, आहे का नाही. चला, म्हणून फार कठीण आहे महाराज, एवढी जबाबदारी आयुष्यभर त्याला घ्यावं लागते. आणि त्या ठिकाणी खरोखर आयुष्यभर जबाबदारी घेतल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी प्रपंचाला सुरुवात होती. जशी महादेव पार्वतीची प्रपंचाला सुरुवात झाली लग्न लागल्याच्या नंतर, सगळे देवदेवतांचे प्रभू रामचंद्र असतील, आमच्या सीतामाई असतील. मग त्या ठिकाणी महाराज मुलगी वाटे लावली त्यांना असताना त्या ठिकाणी सर्व माईबाप रडणं पडणं सगळं झालं. कारण मुलगी ही असतं बापाचं काळीज असतं, म्हणून महाराज बापाला रडू येतं. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखार कणा, त्याच्या हृदयात सुद्धा जाळूची संवेदना. बाप साठवीतो अश्रू वाट पाहे त्या क्षणाचे, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरे. लेकीला वाट लावताना बाप रडतो. पर्वताचे पार्वती पर्वतासारखा पर्वत राजा, त्याचं पहाडासारखं हृदय होतं, तरी परंतु पार्वतीला वाट लावत असताना त्याचं हृदय द्रवलं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, ढसा ढसा रडू लागला. याला म्हणतात माय लेकराचं प्रेम, बाप लेकीचं प्रेम. विदेही जनक राजा कथा ऐकत असताना अर्धी मांडी कथेमध्ये जळाली. त्यांच्या देहावरती तादात्म्य नव्हतं, ममत्व नव्हतं, परंतु आपली लाडकी लेक वाट लावत असताना विदेही राजा जनक सुद्धा रडले. मग सामान्य बाप रडणार नाही का, रडतोच की. मग बापाने त्या लेकीला वाट लावलं. वाट लावल्याच्या नंतर मुलगी प्रपंचाला लागली. प्रपंचाला लागल्याच्या नंतर तिला मूल झालं. करता करता ते 6 वर्षाचं झालं. आमच्याकडे 6 वर्षाचं झाल्यावर शाळेत टाकतात, तुमच्याकडं बोलत जा की तुम्ही तरी. तसंच आहे ना. असं सांगायचं जरा, नाही काही, मग बरं वाटतं सांगणार इकडे. मग 6 वर्षाचं झाल्याच्या नंतर शाळेत त्याला टाकायचं. साहेबीने विचारला, हो पाप्या, पाप्याचा बाप, पाप्याला शाळेत घालवायचे, जावा की.
तो म्हटला मला काही सुट्टी नाही, तू जा पोराला घे आणि शाळेत जा. हा मास्तरची गाठ घेईन, त्याचं शाळेत नाव टाक. हा पण बाई लई हुशार होती बरं का ती. तुमच्यासारखी गरीब नव्हती, दृष्टांतातली. हा लय हुशार. ती गेली शाळेत. बाबा ऐकू येते वाटतं बाबाला चांगलं. असे श्रोते पाहिजे, टेन्शन नाही. ऐक नाही, शाळेत गेले आणि शाळेत गेल्याच्या नंतर लांबूनच आवाज दिला, ओ मास्तर. काष्ट्याचं लुगडं ते दना 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 गेले. आवाज दिला, मास्तर. मास्तर तर टाणकीने उडलं, खुर्चून उठून उभं राहिलं, धावत पळतच गेलं. म्हणला, मावशी का ओरडता? अहो माझ्या पप्याचं नाव घालायचंय तुमच्या शाळेत. मग ते म्हटले, घाला की, काय अडचण आहे, या की, बसा खुर्चीवर. बसवलं खुर्चीवर माझीला, त्या मावशीला. हा सांगितलं पप्याचं नाव घालायचंय शाळेत. घाला म्हटले, काय अडचण नाही, सांगा. हा पेन घेतलं हातामध्ये, का पप्याच्या बापाचं नाव सांगा. म्हटले, अजिबात पप्याच्या बापाचं नाव टाकायचं नाही. रगील म्हातारी होती ती, काय साधी होती का मावशी? ती म्हातारी नव्हती, चांगली होती रगील. हा ती म्हटली, अजिबात पप्याचं बापाचं नाव टाकायचं नाही. ते म्हटलं, मग कोणाचं टाकायचं? ती म्हटली, मी 9 महिने 9 दिवस पोटात त्याला वाढवलंय, त्याला जन्म दिला, त्याला मोठा केला, त्याला लहानाचा मोठा केला, 6 वर्षाचा केला, आणि मीच वाघीण शाळेत घेऊन आले आणि माझं नाव त्याच्या नावापुढे टाकायचं. काय म्हणली? पप्याच्या बापाने मेल्याने काय केलंय म्हणली? कष्ट. तवा म्याच असतर त्याला वाढवलंय, त्याच असतर बाळा ते सुद्धा म्या धुतले, सगळं म्या केलंय म्हणली. पण मास्तरांनी हात जोडले. म्हटले, बाईसाहेब, हा अद्याप असा नियम निघला नाही म्हटले अजून. हा जोपर्यंत तुम्ही त्या मुलाच्या बापाचं नाव त्याच्या पुढे टाकत नाही ना, तोपर्यंत त्या बापाच्या एस्टेटीचा वारसदार तो होऊ शकत नाही. हा मग असं म्हटल्यानंतर त्याचे कान उघडले. बघा ना, बायकोनी एकदा नाव